पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज नागपूर सारख्या एक ऐतिहासिक शहरामध्ये हा कार्यक्रम होत आहे. नितीन गजबे यांचा मला फोन आला होता आणि त्याचा आग्रह होता की आज मी आलं पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पेठे ना इथे तुमचं नाव आहे पेठे, तुमच्या डोक्यावर आहे चांगली पेठे. म्हणजे आदरणीय भंगे विना जावेजी जे महाबुद्धी महाविहार आंदोलनामधले आमचे ऍक्टिव्ह असणारे ते वंचित नेते आहेत. बाकीचे सर्व आमचे अर्ध्याचे नेते उपस्थित आहेत आणि शाहीर सम्राट डॉक्टर देवान माल सांगलीहून आलेले आहेत. माझा सुद्धा मूळ गाव जिल्हा माझा सांगली आहे. लोक म्हणतात की कोणती चांगली, जी चांगली आहे ती चांगली. तर आज इथे अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या संबंधामध्ये आम्हाला अभिमान आहे. मल्हारराव होळकरांनी तो काळ असा होता, त्या काळामध्ये महिलांना जास्त न्याय देण्याची भूमिका नसायची. अहिल्यादेवींचे निसर्ग मार्ग त्यांना गादीवर बसवण्याचा अत्यंत क्रांतिकारक असा निर्णय मल्हाररावांनी घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या अहिल्यादेवी इंदूर असेल, जयपूर असेल किंवा अनेक ठिकाणी त्यांचं राज्य एवढं चांगलं होतं. शेतकरी असतील, महिला असतील, दलित असतील, गरीब असतील, या सर्वांना न्याय देण्यासाठी अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं राज्य चालवणारी महिला म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. आणि आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज इथे तुम्हाला ठेवलेला आहे. सोमवारी तर सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होणार आहे. अनेक ठिकाणी अहिल्यादेवींचे पुतळे आपल्याला पाहायला मिळतात. बाबासाहेब आंबेडकरांनी तर पुतळे अनेक ठिकाणी आहेतच. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे अनेक ठिकाणी आहेतच. अहिल्यादेवींचे पुतळे अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धनगर समाजामध्ये जन्माला आलेल्या अहिल्यादेवी या सर्व समाजासाठी काम करत होते. आणि आज या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली आणि नितीन गजबे त्यांचा मला आग्रह होता की अहिल्यादेवींचा कार्यक्रम ठेवलेला आहे पुण्यतिथीचा आणि आपण या ठिकाणी यावं अशी त्यांची सूचना होती. त्याप्रमाणे अहिल्यादेवींचं स्मरण करण्यासाठी, त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्यासारख्या एका महिलेनं राज्य चालवणं ही फार अत्यंत कठीण अशी गोष्ट होती. पण त्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्य चालवलं होतं. त्या अहिल्यादेवींना मी त्या ठिकाणी विनम्र भावी अभिवादन करतो आणि माझी दोन शब्द संपवतो. जय मल्हार, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.